यापुढे आपल्याला एक महत्वाचा पुन्हा ऑप्शन बघायचा आहे, तो म्हणजे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट डेटा. म्हणजे समजा आता मी बॅलन्स शीट मध्ये आलो आहे आणि मला ही बॅलन्स शीट ही एक्सपोर्ट करायची आहे. म्हणजे ती एक्सेल किंवा इतर व्हाउचर टाईप मध्ये मला इतर प्रकारामध्ये जर एक्सपोर्ट करायची असेल तर मी येथे बॅलन्स शीट ओपन करून मी एक्सपोर्ट असे म्हणणार आहे. मी एक्सपोर्ट येस किंवा नो यामध्ये मी नो असे म्हणून मला यामध्ये किती कॉलम हवे आहेत ते मी येथे सेट करणार आहे. म्हणजेच हाफ इयर, मंथली, क्वार्टरली जशी हवी आहे तशी मी येथे घेणार आहे. नॉर्मली मी इयरली हा ऑप्शन सेट करतो. पुढे मी डिफॉल्ट ऑल लँग्वेज यानंतर फॉर्मॅट यामध्ये मी एक्सेल स्प्रेडशीट हा फॉर्मॅट एंटर करणार आहे. आउटपुट फाईल नेम येथे मला जर नाव बदलायचे असल्यास मी बदलू शकतो. तूर्त मी बॅलन्स शीट जसे नाव आहे तसेच देत आहे. येथे मी एक्सेल मध्ये ही फाईल एक्सपोर्ट करत आहे. यामध्ये मला हे सगळे एंटर देत आहे. समजा मला ही फाईल कलर मध्ये हवी असल्यास, म्हणजे हा जो टॅलीचा मूळ कलर आहे ग्रीन कलर, यामध्ये हवी असल्यास मी येस म्हणेल किंवा जर नको असेल तर मी नो म्हणेल. आता मी येस म्हणत आहे. यामधील मला व्हर्टिकल बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस बोथ हॅज लायबिलिटी हे सगळे ऑप्शन येस किंवा नो जसे हवे आहेत तसे पाहिजे असल्यास ते सेट करून मी आता एंटर देणार आहे. आता मी एक्सपोर्ट असे म्हणणार आहे. यानंतर आपल्याला ही कंपनी कुठे एक्सपोर्ट झाली आहे हे पाहण्यासाठी एक महत्वाचे विचार करावा लागेल, की म्हणजे आपल्याला या टॅलीमधील सर्व डेटा फाईल्स या एका विशिष्ट फोल्डरमध्ये सेव्ह होत असतात. हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. म्हणजेच सी किंवा डी. आता आपले टॅली नक्की कुठे सेव्ह होत आहे हे पाहण्यासाठी मी टॅली 9 मध्ये येत आहे व यामध्ये प्रॉपर्टी या ऑप्शन मध्ये आल्यास आपल्याला असे लक्षात येईल की येथे जी न्यू फोल्डर टॅली 9 व त्याच्यामध्ये टॅली एक्सी असे आहे. मी ओपन फाईल लोकेशन असे म्हणतो. यामध्ये मी आल्यास मला मूळ टॅलीचे सेटिंग येथे बघायला मिळते. येथेच माझी एक्सपोर्ट झालेली एक्सेलची फाईलही आपल्याला बघायला मिळेल. मी येथे बॅलन्स शीटला एंटर करतो. आपल्या समोर आता आपण जी फाईल एक्सपोर्ट केली ती बॅलन्स शीट कलरच्या स्वरूपात आपल्या समोर दिसणार आहे. यालाच आपण फाईल एक्सपोर्ट करणे असे म्हणणार आहोत. आपल्याला लक्षात आले असेल की आपण टॅली मधील रिपोर्ट हा एक्सेल मध्ये एक्सपोर्ट करू शकणार आहोत. प्रॉफिट अँड लॉसच्या बाबतीत सुद्धा मी हाच पर्याय वापरणार आहे. याचप्रमाणे आपल्याला अजून एक ऑप्शन महत्वाचा लक्षात घेणे आवश्यक आहे, की आपल्याला जर काही पेरोल मधील लेजर अकाउंट समजा मला नवीन कंपनीमध्ये एक्सपोर्ट करायचे असतील तर यासाठी सुद्धा मला एक ऑप्शन आहे की मी डिस्प्ले मध्ये जाणार आहे व यामध्ये लिस्ट ऑफ अकाउंट यामध्ये जाऊन मी एक्सपोर्ट असे म्हणणार आहे. आता यामध्ये मी माझे सेटिंग हे एक्सेल स्प्रेडशीट न घेता XML डाटा इंटरचेंज हे मी एक्सेप्ट करणार आहे व येथे आउटपुट फाईल नेम समजा मी येथे मास्टर XML असे दिले व टाईप ऑफ मास्टर लेजर असे म्हणल्यास माझे सर्व लेजर हे एक्सपोर्ट होणार आहेत. आता यानंतर मी ज्या नवीन कंपनीमध्ये ही फाईल तयार करेल तर त्या फाईलमध्ये मी हे सर्व लेजर इम्पोर्ट करू शकणार आहे. यामध्ये इम्पोर्ट यामध्ये मास्टर मध्ये मी आउटपुट फाईल नेम यामध्ये माझे पूर्ण डेटा मध्ये ऑटोमॅटिक मला लिस्ट ऑफ अकाउंट मध्ये आलेला बघता येणार आहे. हा महत्वाचा बदल यामध्ये लक्षात घेणे आवश्यक आहे. म्हणजेच आपल्याला एका फाईल मधून सर्व लेजर एक्सपोर्ट करायचे आहेत जे रिपोर्ट मधील डिस्प्ले या ऑप्शन मध्ये जाऊन लिस्ट ऑफ अकाउंट मधून एक्सपोर्ट करायचे आहेत, तर सायमल्टेनियसली दुसरी फाईल ओपन केल्यानंतर त्यातून ते इम्पोर्ट केल्यानंतर एका फाईल मधील सर्व डेटा दुसऱ्या फाईल मध्ये जाणार आहे. याचप्रमाणे व्हाउचर एंट्री सुद्धा आपण इम्पोर्ट करू शकणार आहोत